220 मृतदेहांचे डीएनए सॅम्पल घेण्यात आले। डीएनए टेस्ट नंतर 7 मृतदेहांची ओळख पडली। विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाहीये। 240 जणांच्या नातेवाईकांचे डीएनए चाचणीसाठी नमुने घेतले गेलेत। या सगळ्या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, या अपघाताची भीषणता वाढतेय, मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे, म्हणजे मृतांचा आकडा वाढलेला आहे। अत्यंत मोठी भीषण अशी ही दुर्घटना आणि आणखी एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे डीएनए टेस्ट बद्दल नेमके काय अपडेट्स आहेत? नक्की श्रुती, आपण पाहतोय की मृतांचा जो आकडा आहे त्याबद्दल चिंता व्यक्त केली जाते आणि हा आकडा 300च्या घरात पोहोचू शकतो अशी भीती सुद्धा व्यक्त होते। कारण जे लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले ते एकतर त्या विमानाचे क्रू मेंबर सहित सर्व प्रवासी होते, 241 यांचा आकडा होता। यानंतर 33 जण जे ते स्थानिक मेघानीनगर परिसरातले असल्याचं बोललं जातं आणि त्यासोबतच 10 डॉक्टरांचा देखील यामध्ये समावेश आहे। डॉक्टरांचे नातेवाईक त्यासोबतच विद्यार्थी यांचा देखील त्यामध्ये समावेश असल्याचं बोललं जातं। ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी हे विमान थेट बीजे मेडिकल कॉलेजच्या मेसमध्ये जाऊन आढळलं आणि त्यावेळी त्या मेसमध्ये 100हून जास्त जण जेवण्यासाठी आले होते अशी सुद्धा एक माहिती मिळते आणि त्यामुळे हा आकडा फुगण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे आकडा आतापर्यंत 274 वर पोहोचलेला आहे आणि मृतांची ओळख पटवण्याचं एक फार मोठं आव्हान जे आहे ते सुद्धा प्रशासनापुढे आहे। डीएनए सॅम्पल्स घेतले जात आहेत। जे माजी मुख्यमंत्री होते विजय रुपाणी यांचे देखील डीएनए सॅम्पल अजूनपर्यंत मॅच होऊ शकलेले नाहीये, कारण मृतदेहांचा अक्षरशः कोळसा झालेला आहे। काही जण तर जळून जागच्या जागी खाक झाल्याची सुद्धा धक्कादायक माहिती मिळते। त्यामुळे नेमकी ओळख कशी पटवली जाणार आहे आणि खरा आकडा समोर येणार आहे का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। बरेच जण बेपत्ता सुद्धा आहेत, त्यांचे नातेवाईक रोज घराबाहेर पडतायत आणि आपले फोनने कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात। त्यासोबतच त्यांच्या आप्तेष्टांना मित्रमंडळींना विचारण्याचा देखील प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अतिशय धक्कादायक अशी सगळी घटना आहे आणि हा जो आकडा आहे तो 300च्या घरात पोहोचतोय काय पाहणं महत्त्वाचं ठरेल आता। नक्कीच गिरीश, अपडेट्स घेत राहूच।